मुलांना हे क्वाड्रेटिक इक्वेशनचे कन्सेप्ट आहे, जिथं मॅक्झिमम विद्यार्थी चुका करतात. काय चुका करतात? आता क्वाड्रेटिक इक्वेशन असं दिलेलं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट अँड फाइंड द क्वाड्रेटिक इक्वेशन. आता बघा, क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स कोणते आहेत? अल्फा अँड बीटा. हे रूट्स आपण सपोज केलेले आहेत बरं का. आता त्यांनी म्हणले की रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट म्हणजे रिलेशन अल्फा आणि बीटाचं आणि कोइफिशियंट म्हणजे ए बी सी च. दीज आर द कोइफिशियंट. आता त्यांच्यातलं रिलेशन म्हणले तर अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए असा फॉर्म्युला आहे आणि अल्फा इंटू बीटा सी बाय ए. इथं काय समच आहे आणि इथं पण काय प्रोडक्ट आहे. मग आता या ठिकाणी हे दोनचे रिलेशनचे फॉर्म्युले आणि इक्वेशन जर तयार करायचं असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? टू फाइंड क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. एक्स घेऊ आपण, x². त्याची मिडल टर्म काय येते माहिती का? अल्फा प्लस बीटा ही त्याची मिडल टर्म आहे. एक्स असते मिडल टर्मला आणि शेवटी लिहायचं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये पण अल्फा बीटा आहेत, अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा. पण ह्याच्यातलं क्वेश्चन टाइप कसं आहे बघा, तिथं विद्यार्थी अनेक वेळा चुका करतात. ह्याच्यामध्ये बाळांनो आपल्याला इक्वेशन तयार करायचंय आणि ह्याच्यामध्ये रिलेशन फाइंड करायचंय. तर क्वेश्चन कसा पडते? 2x² मायनस 4x प्लस 6 इज इक्वल टू 0. इथं इक्वेशन देतात आणि फाइंड काय करा म्हणतात? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ते फाइंड करायचे. म्हणजे त्याचे आपल्याला या ठिकाणी आता फॉर्म्युले वापरावे लागतात. कम्पेअरिंग केल्यानंतर ए बरोबर या ठिकाणी किती आहे? 2, बी बरोबर -4 आणि सी इज इक्वल टू 6. थोडक्यात हे काय रिलेशन वाला क्वेश्चन आहे. अल्फा प्लस बीटा तुम्हाला फाइंड करायचे. अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए याचा अर्थ मायनस बी काय -4, ए काय 2, मायनस मायनस प्लस 4 होते. 4/2, 2 1 2, 2 2 4 म्हणजे या ठिकाणी अल्फा प्लस बीटा किती आलं? 2 आलं. आणि अल्फा इंटू बीटा काढायचे तर सी बाय ए. तर सी किती आहे या ठिकाणी? 6 आणि ए आहे 2. 2 1 2, 2 3 6. असं या ठिकाणी 3 आन्सर येते. बघा, हाही क्वेश्चन 2 मार्काला पडते आणि हाही क्वेश्चन 2 मार्काला पडते. आता इथं अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटाचे फॉर्म्युले वापरून या ठिकाणी आपण रिलेशन फाइंड केलेले आणि त्याचे व्हॅल्यू काढलेले आहेत. पण इथं तसं नाहीये. इथं काय म्हणते त्यांनी या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड अ क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर, म्हणजे असं इक्वेशन तयार करायचंय. इक्वेशन तयार करायचं म्हणजे इक्वेशन तयार करणारा फॉर्म्युला. आता इथं पण अल्फा आणि अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा म्हणजे याच्यामध्ये रूट्स दिलेले असतात. रूट्स कोणते आपले? अल्फा आणि बीटा. मग एक अल्फा -3 आणि एक बीटा बरोबर 7. आता इक्वेशन काय करायचे आपल्याला? x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तुम्ही म्हणा अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा सर इथं आहे ना. अरे इथं केव्हा इक्वेशन दिल्यावर इथं तर तुम्हाला इक्वेशन तयार करायचंय ना. मग तयार करायचं या ठिकाणी मग आता अल्फा आणि बीटाचे व्हॅल्यू ठेवावं लागतील आपल्याला. अल्फा आहे -3, बीटा आहे +7, एक्स आणि इथं -3 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 0 x². मग या ठिकाणी 7 चिन्ह भिन्न वजा बाकी 7 -3 4. उत्तर आले मोठ्या चिन्ह म्हणजे +4 येते. हे मायनस या +4 ला लागलं की -4 एक्स ला एक्स ऍज इट इज आणि 7 त्रिक 21 प्लस मायनस -21 इज इक्वल टू 0. असं हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. ह्याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्युज होते. तर मी परत एकदा सांगतो, कन्सेप्ट आणि क्वेश्चन या ठिकाणी रिलेटेड करून या ठिकाणी शिकायचे. ओके.